नमस्कार. कालपासून एक बातमी पसरलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेची गरज नाही, ते शिवसेनेला सोडून देणार. आणि मग चक्क न्यूज चॅनेल एवढ्यापर्यंत पोहोचलं की उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली, संजय राऊत मध्ये आले, त्यांचा मेसेज वगैरे असं सगळ्या कालपासून बातम्या सुरू आहेत. त्याच्यानंतर त्याला डिनायल सुद्धा आलं. असंही सांगण्यात आलं की ही बातमी भाजपच्या गोटातून पसरवल्या गेलेली आहे. आपण एक जे मी ॲनालिसिस केवळ बातमी देण्याच्या पलीकडचं सांगतो, एक लक्षात घ्या. जो धोका हरियाणात भाजपला वाटत होता की आपला पराभव पक्का आहे, त्याहून जास्त धोका भाजपला महाराष्ट्रात आहे की आपला पराभव पक्का आहे. मग आता कशा प्रकारे तो पराभव वाचवण्याचा प्रयत्न आहे, तर त्यातलंच एक म्हणजे ती लाडकी बहीण. त्याच्यानंतर या 5 टोल नाक्यांवरचे ते टोल हटवणं, ज्याच्यामुळे महाराष्ट्रात सर्वांना वाटलं की अरे आपल्याकडचाही टोल एक ना एक दिवस जाऊ शकतो, भाजपचा विचार करावा. ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर आता काही प्रमाणात अशी पण बातमी येते की कधी कधी मनसेला सुद्धा पाठिंबा देईल की काय भाजप, गरज पडेल तर, या लेव्हलला गेलेलं आहे. वंचित आणि MIM नेहमीप्रमाणे जेवढं डॅमेज करायचं मतं खाऊन तेवढा प्रयत्न करत आहे, पण ते एक्सपोज झालेले आहेत दोघंही जण मुस्लिम आणि दलित मतदारांच्या मध्ये. आणि त्याच्यामुळे ते मतदार लोकसभेत असं दिसलं होतं की फुटणार नाही. मग आता काय करायचं, तर त्याच्यातलं कदाचित असं तर नाही आहे की म्हणून ही बातमी पसरवलेली आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कालपर्यंत एकमेकांच्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्ती आज मित्र बनू शकतात. मग याच न्यायाला अनुसरून उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाऊ शकत नाहीत का, हा जसा प्रश्न आहे तसाच अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येऊ शकत नाहीत का. कदाचित व्यक्तिगत अजित पवार आणि त्यांच्या पत्नी जे काही लोकसभेत एकमेकांच्या विरुद्ध लढले त्याच्यामुळे जी नात्यामध्ये कटुता आलेली आहे ते सोडून देऊ, पण अजित पवारांचे इतर सहकारी, शरद पवारांनी स्वतः सांगितलेले जे येतील तर त्यांना पुन्हा आम्ही घेऊ शकतो. मग दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, हे पुन्हा येऊ शकत नाहीत का. हे सगळं याच्याकरता आहे की मुळात 3 पक्ष मिळून भलेही अब की बार 200 पार असं शरद पवार म्हणालेले असले, तर संजय राऊत सारखे बोलभांड एक व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी सांगितलं 180. इव्हन याचं कारण असं आहे की 31 जागा घेतलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं 180च्या आसपास. पण याच्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की यामध्ये लीडिंग राहणार आहे काँग्रेस. आणि 1999 पासून एक परंपरा सुरू आहे की ज्या पक्षाचे आमदार जास्ती त्या पक्षाचा मुख्यमंत्री. 1999 कशाला 1995 म्हटलं पाहिजे, कारण कोएलिशन सरकार सुरू झालेलं आहे 1995 पासून. आणि नेमकं इथेच असं लक्षात येत आहे की विदर्भातून 64 जागांच्या पैकी अगदी 40 ते 45 जागा काँग्रेस सहजगत्या जिंकेल आणि त्याच्या भरवशावर उर्वरित महाराष्ट्रातनं 41 जागा घेऊन काँग्रेसची स्ट्रेंथ 75 ते 85 या दरम्यान असेल. आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जे काय 5-6 पक्ष त्यातले काँग्रेस असेल. अर्थात आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस, त्या खालोखाल असेल कदाचित नेक टू नेक मध्ये 60-70 जागा घेऊन राष्ट्रवादी, आणि त्याच्यानंतर 40 ते 50 जागा घेऊन असेल शिवसेना. याच्यामुळे पॉलिटिकली एक लक्षात घ्या की 2019 साली ज्या उद्धव ठाकरेंचा हात हातात घेऊन शरद पवार बोललेले होते उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण तेव्हा त्यांच्याकडे सिंगल लार्जेस्ट 57 जागा होत्या. त्या उद्धव ठाकरे सध्या कुठेही स्वतःला पाहू शकत नाही या राजकारणात. आता याच्या पुढचं राजकारण सुरू होतं, जे मी माझं कालच्याही व्हिडिओत सांगितलेलं आहे की मुळात निवडणूक झाल्यानंतर खरं राजकारण सुरू होईल. आपण असं धरून चालूया की 125 ते 145 या रेंजमध्ये, 125 ते 145 या रेंजमध्ये काँग्रेस आणि NCP आहेत. 145 असले
140च्या आसपास असले तर त्यांना तिसऱ्या पक्षाची गरज नाही. पण समजा 125 असले, 125 असले तरी सुद्धा अजित पवारांच्या पक्षाकडे जे काही 10-15 आमदार आलेले असतील, शेवटी त्यांचीही लॉयल्टी ही शरद पवारांकडेच राहणार. जसं शिवसेना कुठली असू दे ते बाळासाहेब ठाकरे या नावावर एक आहेत, भले उद्धव ठाकरे या नावावर ते एक नसतात, तशाच प्रकारे आज शरद पवार हयात आहेत आणि ते अजूनही उभे आहेत आपल्या जागेवर. त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी फक्त अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सोडून जवळपास उर्वरित पक्ष हा शरद पवारांकडे येऊ शकतो. एक प्रकारे कंप्लीट मर्जर आणि केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भरवशावर महाराष्ट्रात सरकार येऊ शकतं. 145 जागा मॅजिक फिगर गाठली जाऊ शकते आणि शिवसेनेला काहीही फारसं मिळणार नाही. एक गेल्या 5 वर्षांच्या पूर्वी ज्यांनी मुख्यमंत्री पदच पाहिजे म्हणून एक हट्ट धरलेला होता, त्याच्यापायी आणि शेवटी त्यांनी ते मिळवलं, याच्याकडून नाही तर त्याच्याकडून मिळवलं. असा पक्ष या वेळेला काहीही मिळवू शकणार नाही. जर मिळालं तर फक्त मंत्रीपद, तेही आदित्य ठाकरेंना, अशा लेव्हलला जाईल. विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा भाजपकडे जाईल, अशी काहीशी अवस्था होत आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जे मी आज बोलतोय, म्हणजे असं म्हणणं की हे कॅल्क्युलेशन एखाद्या पक्षाच्या धुरीणाला माहीत नाही का, तर असं कॅल्क्युलेशन हे प्रत्येकाला माहिती असतं. त्यांना सुद्धा याची कल्पना आहे की काय होऊ शकतं.